नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. या पावसाच्या दिवसातनं उठायला इतका कंटाळा येत आहे की काही विचारूच नका. पण करणार काय, उठावं तर लागणारच आहे. कारण मुलांना पाठवायचे होते शाळेत. मग काय लगेच डोळे उघडतात आणि एकदा उठले की मग कंटाळा नाही. पण मग उठेपर्यंत खूपच आळस येतो. फ्रीजमध्ये मुलांसाठी टिफिनला काही आहे का बघायला गेली तर मी काल अख्खे मसूर भिजत टाकले. ते म्हटलं मुलं तर काय अख्खी मसूरची भाजी नेणार नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी बनवली होती शेवभाजी आणि चपाती. मुलांचा टिफिन पॅक करून मुलांची तयारी करून मुलांना केले ते मी स्कूलमध्ये जाण्यासाठी रवाना. मुले स्कूलमध्ये निघून गेल्यानंतर मी लागली होती आपल्या घरातल्या रुटीनला. आता काल आमच्याकडे प्रचंड पाऊस होता, त्यामुळे मग मी घरातच कपडे वाळत टाकले होते. ते सर्व कपडे मी काढून घेतले आणि त्यांच्या घड्या करून घेतल्या आणि जे मुलं गेल्यानंतर जे अंथरूण पडलेलं होतं ते देखील आवरून घेतलं. आता पाऊस जास्त असल्यामुळे मी भरपूर प्रचंड असे कपडे माझे धुण्याचे बाकी होते, म्हणून मग मी आज ते धुवायला काढले. कारण की आज पडलेले ते आमच्याकडे ऊन. मग ते सर्व कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर आज मला स्वयंपाकात बनवायचे होते अख्खा मसूर, मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी. मुलं तर काही खाणार नव्हते, पण मी आणि मिस्टर आम्ही दोघंही अख्खा मसूरची भाजी खाणार आहोत. मग आता मी ती भाजी तुमच्याबरोबर शेअर करते, त्याची रेसिपी. बघा, आता त्यासाठी मी एका कुकरमध्ये अख्खे मसूर जे भिजवलेले होते ते शिजायला टाकले. त्यामध्ये पाणी टाकले आणि थोडेसे चवीनुसार मीठ टाकून त्यांच्या 3 शिट्ट्या घेतल्या. आता इकडे मसूर शिजताय तोपर्यंत आपल्याला घ्यायचे आहे 3-4 कांदे. कारण मसूरच्या भाजीला कांदा भरपूर लागत असतो, म्हणून मग मी तो चॉपरमध्येच फिरवून घ्यायचं ठरवलं. मग कांदा मी चॉपरमध्ये फिरवून घेतल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले ते 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. त्या पण छान मी मिक्सरला बारीक करून घेतल्या. आता काय करायचं, आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल. आता तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे. जिरं आणि मोहरी छान तळतळल्यानंतर आता आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यात जो आपण चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला होता कांदा, तो ॲड करायचा आहे. आता कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. तो छान फ्राय होण्यासाठी आपल्याला त्यावर थोडेसे मीठ घालायचे आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर फ्राय होत असतो, म्हणून मैत्रिणींनो तुम्ही देखील कांद्यावर मीठ टाकत जा. मग आता कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यात मिक्सरमध्ये जे आपण हिरवी मिरची आणि लसूणचे वाटण केले ते घालून घ्यायचे आहे. ते वाटण देखील आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायचे आहे. आता त्यात टाकायचे आहे काही बेसिक मसाले. त्यासाठी मी घेतला होता 1 चमचा काळा मसाला, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धणा पावडर. या मसाल्यांना छान आपण एकजीव करून घेतले आहे. आता त्यात आपल्याला घालायचे आहे आपण जे शिजवून घेतलेले अख्खे मसूर होते ते टाकून घ्यायचे आहे. आता ते टाकल्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला त्यात घालायचे आहे मलाई. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती देखील घालू शकतात. माझ्याकडे मलाई होती म्हणून मी ती छान फेटून घेतली आणि ती त्याच्यावर टाकून घेतली. मलाईमुळे आपल्या भाजीला अतिशय छान अशी चव येते. बघा, दिसायला किती सुंदर दिसत आहेत. आता ते झाल्यानंतर मी करून घेतल्या तर चपात्यांना मी वरून छान तूप लावलं आणि जेवणासाठी मस्त ताट वाढून घेतलं. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या तर मग चला मग जेवायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.